माननीय आमदार नितेशजी राणे साहेब पुरस्कृत आणि कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव 2024 मध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या लोकांसाठी एक स्पेशल उत्सव घेणारे काही थोडकेच असतात आणि त्याच्यातलं एक नाव म्हणजे माननीय आमदार नितेशजी राणे साहेब आहे। कारण जगभरात दहीहंडीचा उत्सव झालेला आहे, मुंबईमध्ये खूप थर लागून गेले। आता या सोहळा दाखवण्याचा काम असं फार मोठा पुण्याचा काम आहे। ऍक्च्युली जनरली माणूस स्वतःचाच विचार करतात, पण अजून तिकडून टाळ्यांचा आवाज येत नाहीये त्या बाजूने। जोरदार 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 काय पाण्यात पावसात थंडल्यात की काय तुम्ही असं करू नको। टाळी वाजवलं की सगळं वातावरण गरम होतं। आणि आता ते थर लावणार आहे। हा सगळा आनंद तुम्हाला बघायला मिळणार आहे। आजच्या दहीहंडी उत्सवातलं पहिलं दहीहंडी पथक इथे आलेलं आहे। शिवाजी मंडळ किल्लोळ देवगड तुमचा सलामी द्यायची मी विनंती करतो। आणि याच्यानंतर मुंबईचे अनेक मंडळ येणार आहेत। स्वागत
बघल्यान तरी सगळ्यांचो थरका बुडता असे माननीय राणे साहेब हयसर इल्लेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन निलेशजींच्या नितेशजींच्या ही हंडी ते फोडतले याच्या पुढचे सगळे राजकीय हंडी अरे बोल बजरंग बोल बजरंग अरे घरात नाही पाणी मी काय बोललो पहिल्या फटक्या फोडून टाकलेल्या ती हल्ले करते आणि हो जो फटका सगळ्या विरोधकांनी डोळे उघडून बघू कारण ह्या फटक्यात सुरुवात झालेली आहे आता सगळ्यांची आडी घातलेली म्हणून समजा कारण त्यांचं नाव नारायणा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचो पहिला मत्स्य पूर्व वराह चौथा नरहरी वामन परशु राम सातवा आठवा श्रीहरी तर त्यांच्यानी ही हंडी फोडलेली आहे आणि ऐसून सुरुवात झालेली आहे आता बरीचशी पथका येलेली आहे आप लोगों के चेहरों की जो खुशी है और जो नूर है मुझे पता है उसके पीछे रायन सर का बहुत बड़ा हाथ है। निलेश भाई नितेश भाई हमारे परिवार हैं और जब उन्होंने बोला कि मैं इस परिवार से मिलने जा रहा हूं तो मुझे लगा कि इससे बेहतर कोई काम हो ही नहीं सकता। इससे पहले मैं एक दफा कुछ साल पहले आया था और आज जब मैं आ रहा हूं तो इतना गर्व महसूस होता है। बस यही कहना चाहूंगा कि जब ऐसे बड़े भाई हों ऐसे आशीर्वाद वाले लोग हों तो मैं यही कहना चाहूंगा कि यहाँ पे भी मैं एक बार कभी कुछ ना कुछ घर बना के आपके पास रहूंगा ताकि मुझे भी मौका मिले आप लोगों से सीखूं कि दही हंडी कैसे फोड़ी जाती है। अब ये नहीं नेक्स्ट टाइम वो वहाँ पे पहुंचूंगा नितेश भाई तो इन्हीं से आगे ट्रेनिंग लूंगा मैं और बड़ा अच्छा लगता है मुझे। मेरे राकेश भाई भी यहाँ पर आए हैं और मुझे याद है कि जो एक मेरी फिल्म की थी मैंने दबंग उसका एक डायलॉग मुझे लगता है कि इस परिवार पर बहुत सही बैठता है। मुझे याद है कि सलमान भाई मुझे एक बार दबंग के टाइम पर खाने के लिए लेके गए और बोले कि क्या है ना सोनू तू बड़ा लंबा है गाड़ी में फिट तो हो रहा है ना। तो मैंने बोला क्या है ना सलमान कानून के हाथ और सोनू सूद की लात दोनों बहुत लंबी है भैया। तो उन्होंने बोला डायलॉग बड़ा कमाल है कि कानून के हाथ और छेदी सिंह की लात दोनों बहुत लंबी है भैया। तो मैं यही कहना चाहूंगा कि यहाँ कानून के हाथ और राणे परिवार साहब की बहुत बहुत लंबी है भैया। अभी मुझे एक मेरी फिल्म आ रही है फतेह 10 जनवरी को रिलीज हो रही है। मैंने ना सिर्फ प्रोड्यूस की एक्ट की लिखी भी और डायरेक्ट भी की। बड़ी फिल्मों में मैं डायलॉग्स बहुत लिखता रहता हूं और उस फिल्म का एक डायलॉग है जो मैं आप लोगों से शेयर करना चाहता हूं। पहली दफा इस मंच पे बोल रहा हूं सर इजाजत हो तो। उस फिल्म का एक डायलॉग है जो मुझे लगता है कि हम हर एक पर वो कहीं ना कहीं जरूर बैठता है। उसमें एक पुलिस वाला मुझसे पूछता है कि फतेह सिंह इंसान को अपनी हैसियत के मुताबिक बात करनी चाहिए। तो जिसमें मेरा डायलॉग था कि कहीं पढ़ा है सर कि हैसियत भी आसमान जैसी होनी चाहिए, कि हैसियत भी आसमान जैसी होनी चाहिए क्योंकि जमीन कितनी भी महंगी हो कोई ना कोई खरीद ही लेता है। मैं खुद नागपुर से पढ़ा हूँ, एक इंजीनियर हूँ, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग की थी। वैसे मैं पंजाब से हूँ, फिर अभी तो मुंबई में बड़े साल हो गए, अभी जिंदगी वहीं पे बीतती है। तो मुझे मेरे माँ बाप ने एक चीज़ सिखाई थी और मेरी माँ ने एक चीज़ बड़ी बोली थी जो मुझे कोरोना में जब मैं आप लोगों से जुड़ा, परिवारों लोगों से जुड़ा तो मुझे लगा कि वो सही बैठी। मैं आप लोगों से भी कहना चाहता हूँ कि आप कितनी भी फिल्में कर लें, 500 करोड़ 1000 करोड़ के बॉक्स ऑफिस हो जाए, लेकिन जब आप एक आम इंसान से जुड़ते हैं, जब आप एक इंसान की जिंदगी में वो मुस्कान लाने की कोशिश करते हैं तो उससे बड़ा बॉक्स ऑफिस नंबर नहीं होता। और मुझे मेरी माँ की वो लाइनें याद आती है कि सोनू कभी अपनी
अपनी जिंदगी की कलम में दुआओं की स्याही डाल ले, कि सोनू अपनी जिंदगी की कलम में दुआओं की स्याही डाल ले, फिर देख तेरा नाम पन्नों पर नहीं आसमान पर लिखा जाएगा। तो जब मैं यहाँ पे आ रहा था तो मैं सर के साथ बैठा वही बातें कर रहा था कि किस तरह इतनी प्रोग्रेस हुई है यहाँ पर, और मैं नारायण सर की जो जिंदगी के बारे में थोड़ा बहुत जानने की और कोशिश कर रहा था। तो मैं वही देख रहा था कि जब आप लोगों की जिंदगी से जुड़ते हैं, उनकी जिंदगी बदलने की कोशिश करते हैं, चाहे वो पढ़ाई में चाहे हेल्थ केयर में, आप उनकी जिंदगी में मुस्कान लाने की कोशिश करते हैं, तो फिर हर चीज अपने आप बड़ी होने लग जाती है, क्योंकि आपके साथ एक दुआओं का सफर जुड़ जाता है। तो सर मुझे बड़ा गर्व महसूस होता है कि आज मैं इस मंच में आपके साथ हूँ, नीलेश भाई के साथ हूँ, नितेश भाई के साथ हूँ। राकेश जी थैंक यू सो मच, आपने मौका दिया मुझे इस परिवार से जुड़ने का। बस यही कहना चाहूँगा कि मुझे पता है कि मेरी जरूरत यहाँ पर नहीं पड़ती, क्योंकि इतना बड़ा परिवार है आपकी ख्याल रखने के लिए। पर मैं यही कहना चाहूँगा सर, इस मंच पर कभी भी मेरी सोनू सूद जरूरत पड़े तो मैं आपके साथ जुड़कर इस पूरे इस इतने बड़े परिवार में कभी भी कोई मेरी तरफ से जरूरत हो, चाहे एजुकेशन में या मेडिकल में, आप मुझे आवाज़ देंगे, आधी रात को सर मैं खड़ा रह मिलूंगा आपके साथ। थैंक यू सो मच, और आप सबको बहुत बहुत बधाई हो, हमेशा खुश रहें और मिलते रहेंगे। बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू सो मच। आता मी कोकणचे भाग्यविधाता आपला कणकवलीमध्ये दहीहंडी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। स्थानिक लोकप्रिय आमदार नितेश राणे त्याचे सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतानाच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेले, जनसेवेमध्ये अग्रेसर असलेले सोनू सूद यांनाही आमंत्रण दिलं आणि ते आता मंचावर आपल्याशी ते बोललेले आहेत। कलावंत तुम्ही अनेक पाहिले असतील, पडद्यावर पाहिले, प्रत्यक्ष पाहिले, आज सोनू सूद प्रत्यक्ष तुम्ही पाहताय। त्याचप्रमाणे त्यांनी कोरोना काळामध्ये जे रुग्णांची सेवा केली, रुग्णांना वाचवलं, कुठल्याही कलावंतापेक्षा, कुठल्याही उद्योगपतीपेक्षा जास्त योगदान बांधवांना माणूस कुठल्याही क्षेत्रात असेल, देश आणि समाज याला विसरता कामा नये। आपला देश आणि आपला समाज आणि समाजातली लोक, सोनू सूद तेच काम करतात सातत्याने। त्यांना राजकीय पदासाठी आज बघतो किती झुंबाझुंबी, स्वार्थ दिसतोय, त्यांना कुठलाही स्वार्थ नाही, सेवा पाहिजे, लोकांचं कल्याण, लोक वाचली पाहिजे या हेतूने त्यावेळेला त्यांनी काम केलं, कार्य केलं, आणि म्हणून ते आज लोकप्रिय कलावंत म्हणून आहेत। पण असे कलावंत लोकांसाठी वाहून घेणारे, लोकांसाठी दिवस रात्र करणारे, आता मला ते सांगितलं, आता ते माझे पेपर मुंबई जाय जवळ आले जूला, 200 पेक्षा जास्त लोक त्यांना भेटायला येतात। म्हणजे अण्णा लोकप्रतिनिधींपेक्षाही ते लोकप्रिय आहेत। उपस्थित सगळ्यांना मी सांगेन, जनतेसाठी काम करणं हे भारतीयाचं, प्रत्येक नागरिकाचं काम आहे। सलोखा निर्माण करा, भारतासाठी विकसित देश बनवायचा आहे भारत, असे मोदी साहेब म्हणतात, त्यामध्ये सलोखा निर्माण व्हावा, यासाठी एकमेकाला साथ करा, द्वेष करू नका। ही दहीहंडी जे वर आमचे खेळाडू चढतात आणि दहीहंडी फोडतात, ते सर्वजण एक विचाराचे असतात, त्यांना एकच माहित असतं की दहीहंडी आम्हाला सगळ्यांना म्हणून फोडायची आहे। भारत विकसित देश जगात बनवायचा असेल तर सर्वांनी एकजुटीने यायचं आहे, आणि हे विचार मोदींनी दिले, अनेक विचारवंत, आणि याच हेतूने आमचे सुदसाहेब काम करतात। मी त्यांचं कौतुक करीन।
सर्वांनी आज त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्याला मनोकामना ईश्वर पूर्ण करून विश्व ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. निलेशजी राणे साहेब, नितेशजी राणे साहेब आणि सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद या सगळ्यांचं स्वागत, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत, सर्व गोविंदा पथकांचं स्वागत करतो. चालू आहे. मला वाटतं महाराष्ट्रात असं घर लावून फिरणारं हे आमच्या पाहुण्यांचा पहिला गोविंदा पथक हा तिरलोक देवगड बाल शिवाजी गोविंदा पथक. बाल शिवाजी गोविंदा पथकाने त्यांचं सलामीचं बक्षीस घेऊन जायचं. शिवाजी गोविंदा पथकासाठी एका जोरदार टाळ्या होऊन लावल्या. मुंबईच्या बालवीर पथक चेंबूर यांनी तयार राहावं आणि याच्यानंतर त्यांना लावायचं आहे. शिवाजी गोविंदा पथकाचा जो सुरुवात होती त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन लावले. मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित नारायणराव राणे साहेब, निलेशजी राणे साहेब, नितेशजी राणे साहेब आणि अन्य पदाधिकारी या सगळ्यांकडून तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गोविंदा पथक चेंबूर यांनी थर लावायला सुरुवात केलेली आहे. 8 थर लावणार आहेत. किती वेळात 8 थर लावतात बघूया. आणि हा सिद्ध थराचा खेळ बघण्यासाठी तुफान गर्दी आहे. व्यासपीठावर आदरणीय नारायणराव राणे साहेब, नितेशजी राणे साहेब, निलेशजी राणे साहेब आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि हा याची देही याची डोळा असा सोहळा बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहेत. 8 थराची सलामी देण्यासाठी बालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई हे सज्ज झालेले आहेत. 5 थरापर्यंत व्यवस्थित गेलेले आहेत. आणि आता खरं कसं आहे, शांतपणे एकावर एक गोविंदा जाऊन तो थर लावतोय आणि एकावर एक 3 गोविंदा उभे राहून 3 एकटे उभे करून त्यांनी सलामी दिलेली आहे.
चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर करे नीचे का छोरा। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर करे नीचे। स्वाभिमान अभिमान जागणारं जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी ही फरमाईश दिली आहे। जनरली ते खायच्या गाण्याची फरमाईश दिलत नाही, पण त्यांनी जय जय महाराष्ट्र माझाची फरमाईश दिलेली आहे। सगळ्यांनी टॉर्चवर हात वर करायचे आणि आता जय जय महाराष्ट्र माझा हे गीत होईल। आपल्या महाराष्ट्राला आपण सलामी देऊ। साहेबांनी स्वतः सुद्धा टॉर्च पेटवलेली आहे। पदाधिकाऱ्यांनी टॉर्च पेटवलेली आणि या सगळ्या टॉर्चच्या ह्या प्रकाशामध्ये आपण महाराष्ट्राला अभिवादन करतोय। आपलं महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला अभिवादन करण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत आणि सगळ्यांनी टॉर्च पेटवलेली आहे आणि हे गाणं लाईव्ह सुरू आहे। ऑर्केस्ट्रा शशांक कल्याणकर एक संगीत संध्या याच्यामध्ये गाणं सुरू होत आहे। जय जय महाराष्ट्र माझा।
कारण एखादा हिंदी गाणं असतात, एखादा रॅप सॉन्ग असतात, ह्याच्यासाठी कोणीही फरमाईश करतात, पण महाराष्ट्रासाठी फरमाईश करणारा ह्या घराणा मला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. मला असं सगळे हात वर, छत्रपती शिवाजी महाराज की. अजूनही पलथन झाली नाही धार शिवाच्या तलवारीची, आणि कोणाच्याही हिंमत नाही आम्हा मराठ्यांना संपवण्याची. असल्याशिवाय येत नाही धार तलवारीच्या पाठीला, आणि माझ्या या मराठ्यांशिवाय पर्यायच नाही हो या महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती शिवाजी महाराज की. आता बक्षीस घेण्यासाठी जरा पुढे या. चेंबूरवालेच लावू शकतात, बाकी कोणाच्या बापाशीचं काम नाही. म्हणून म्हणताय सूर्य कधी झाकत नाही, डोंगर कधी वाकत नाही, आणि राणे साहेबांना थोडंसंही हलवायची कोणाच्या बापात ताकद नाही. या मी मनापासून बोललोय, निवेदक म्हणून नाही बोललोय. तर छत्रपती शिवाजी महाराज की. चेंबूरवाल्यांनी पुढे या. नऊ थराचा प्रयत्न करतात, सगळ्यात शेवटी करा 9 थराच्या, कारण बाकीच्यांना पण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. हा, बाकीचे जे लांबून आलेले आहेत त्यांना मिळायचंय. चेंबूर ज्यांनी आता थर लावले ते जरा या स्टेजकडे या.
पुरस्कृत आणि कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित दहीहंडी महोत्सव 2024 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। महिला पथकाने थर लावायला सुरुवात केलेली आहे आणि 6 थर ते लावणार आहेत। राजापूरचा आहे आणि शिवसेना पदाधिकारी सौरभ खडपे राजापूर यांनी स्टेजवर यायचं आहे। सौरभ खडपे राजापूर वा 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 यशस्वीरित्या असे 6 थर महिलांनी लावलेले आहेत। वा वा जोरदार टाळ्या होऊ द्या। सांभाळायचं आहे सगळ्यांनी। जे बाजूचे बाकीचे गोविंदा पथकवाले आहेत त्यांना साथ द्यायची आहे, त्यांना जागा द्यायचा 5 थरांचा आणि त्यांनी 6 थर लावण्याचा प्रयत्न केलाय। त्या शिवशक्ती महिला पथक राजापूरसाठी जोरदार टाळ्या। महिला पथक आहे त्यांचे लागलेले आहेत आणि 6व्या थराच्या प्रयत्नात आहे शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर आणि महिला असून 3 1 लावलेले आहेत। त्याच्यासाठी जोरदार टाळ्या। आणि थोड्याच वेळात यशस्वी सलामी देणार आहेत त्या। वाह 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 क्या बात है। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। त्यांनी सलामी दिलेली आहे। शिवशक्ती महिला पथक राजापूर यांचा मी 2024 मध्ये जोरदार स्वागत करतो सगळ्यांनी। गोविंदा तिच्यासाठी आमदार नितेशजी राणे साहेबांकडून ही खास सायकल। वा वा त्यांनी आशीर्वाद पण दिलेले आहेत तिला। म्हणजे या वर्षी सायकल घेऊन गेला, बहुतेक पुढच्या वर्षी मोटरसायकल घेऊन जाताना इतक्या नक्की। सगळ्यांनी जोरदार तयारी करा। सावित्रीबाई फुलेंचा मान आहे। वा वा मजा येईल ना? मजा आली हो। तुमच्या इथे खूप मजा येईल पण बाकी त्यांना विचार। एक गोविंदा के सब हो